महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. आडगाव ग्रामपंचायतीतील विकास कामांवर गंभीर आरोप. शासकीय निधी अपहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी. शहादा तालुक्यातील आडगाव ग्रामपंचायतीमध्ये विविध विकास कामांच्या नावाखाली शासकीय निधीचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात बिरसा फायटर संघटनेचे गटन विकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधित कामांची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे. निवेदनानुसार आडगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही काळात करण्यात आलेल्या विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. संबंधित कामांच्या नोंदी, मोजमाप पुस्तिका, तांत्रिक तपासणी अहवाल तसेच इतर कागदपत्रांमध्ये तफावत असल्याचा आरोप करण्यात आलाय. संघटनेच्या म्हणण्यानुसार अनेक कामे कागदोपत्री पूर्ण दाखविण्यात आली असली तरी प्रत्यक्ष स्थळी ऑन सीट त्यांचे अस्तित्व दिसून येत नसल्याचा दावा करण्यात आलाय. त्यामुळे शासकीय निधीचा गैरवापर झालाय का याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित कामांची मोजणी कोणत्या अधिकाऱ्यांनी केली, तांत्रिक तपासणी कधी करण्यात आली, तसेच नियमांनुसार करण्यात येणाऱ्या टेस्ट चेकची नोंद उपलब्ध आहे का याबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या सर्व बाबींची अधिकृत माहिती सार्वजनिक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. बिरसा फायटर संघटनेचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व पारदर्शक चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे असे आवाहनही करण्यात आले आहे. या गंभीर आरोपांमुळे आडगाव ग्रामपंचायतीतील विकास कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. वरील आरोप निवेदनाद्वारे करण्यात आले असून संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. बेधडक मी मराठी न्यूज ब्युरो रिपोर्ट सुमित गिरासे, शहादा. आम्ही आडगाव येथील ग्रामपंचायतचे गावकरी. आमच्या गावात पंचायत समितीचे अधिकारी ग्रामसभेत 26 मे 2026 रोजी उपस्थित होते. ग्रामसेवक, सरपंच, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी सर्व उपस्थित असताना आम्ही प्रश्न करणाऱ्या लोकांवर गावातील काही लोकांनी हल्ला केला आणि या हल्ल्या कारणास्तव ग्रामसभा बरखास्त करण्यात आली. तरीही ग्रामसेवक आणि सरपंच यांनी ऑनलाईन असो किंवा कागदपत्री ग्रामसभा पूर्ण झाल्याचे दाखवले आहे. तरी यांनी सविस्तर संविधानाचा आणि ग्रामसभेचा पूर्णतः अपमान केला आहे. तरी यांच्यावर जर काही चुकी असेल तर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. यापुढं अशी चुकी कोणी करायला नको, ग्रामसेवक खास करून, कारण की ग्रामसभा झाली नाही तर गावचा विकास अजिबात होणार नाही. आणि खास करून आमचे गाव पेसा ॲक्टमध्ये मोडते, तर आमचा पेसा ॲक्टमध्ये मोडणारी गाव विदाऊट ग्रामसभेशिवाय कोणताही ठराव मंजूर होत नाही हे सर्वांना कळत असून ग्रामसेवक आणि सरपंच यांनी ग्रामसभा न घेता ठराव मंजूर करून घेतले आहे. तरी यांच्यावर काही ठळक कारवाई करण्यात यावी. धन्यवाद.